आता ब्रह्मप्राप्ती रूप मोक्षाच्या द्वितीय अंशाची कोणी इच्छा करत नाही असं जे तुम्ही सांगितलंय पूर्व पक्षाने, त्याचं समाधान करतोय. ब्रह्मप्राप्तीच्या मोक्षाच्या दोन काय आहेत अंश आहे, परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती. बरोबर आहे ना? परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती रूप कोण? मोक्ष आहे. दुसरा अंश आहे परमानंदाची प्राप्ती. दुःख निवृत्तीच्या विषयामध्ये प्रत्येकाची इच्छा असते की दुःख माझं निवृत्त होऊन जाईल आणि ते सगळं दुःख संपलं पाहिजे, एक दुसरं नाही. आता ब्रह्मप्राप्ती रूप मोक्षाच्या द्वितीय अंशाची कोणी इच्छा करीत नाही याचे समाधान सांगतो. छांदोग्य उपनिषदामध्ये सनत कुमाराने भूमा म्हणजे ब्रह्म सुखरूप आहे असे सांगितले आहे. काय काय भूमा तू एव सुखम नाल्पे सुखम असते अशा तऱ्हेने म्हटलं आहे. सनत कुमाराने भूमा सुखरूप आहे असं सांगितलं आहे. हे वरच लिहिले आहे. प्रमाण काय? सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, ज्या पांडुरंग सारे ते. बरोबर ना? सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर, हे ना सगळे संतही म्हणतात की नाही, सर्व सुखाचे तुझे पायी सुख, तुझे पायी सर्व सुख आहे. बरोबर आहे ना? तेव्हा ही सगळी प्रमाणं मिळतात आणि परमात्मा कसा आहे? सुखरूप आहे असं सांगितलं. हे वर लिहिलेच आहे. सुखाचा अनुभव थोडाफार सर्व जीवांना आहेच ना. जीवांना सुखाचा अनुभव नसतो का? आहे ना. झोपायला मिळालं तर सुखाचं वाटतं की नाही? काकड्याला बोलवलं तर दुःख वाटतं, अरे झोपूही देत नाही. रात्री गरम होतं, 12 वाजेपर्यंत हाय हुई करीत होतं. जरा सकाळी झोप लागली, उठवत आहेत, नाही आलं तर काय, जेवणही देत नाही. दुःख वाटतं की नाही? दुःख वाटतं ना. सुखाचा अनुभव थोडाफार सर्व जीवांना आहे. बरोबर आहे? अधोरेखा करून आपणास नित्य सुख असावे अशी ही सर्व जीवांना इच्छा आहे. अधोरेखा केली काय? सुखाचा अनुभव थोडाफार जीवांना आहे, आपणास नित्य सुख असावे अशी ही सर्व जीवांना इच्छा आहेच. याचाच अर्थ काय केलं? सर्व विचारी पुरुषांना ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे. अधोरेखा करा, है ना. विचारी लोकांना ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे असा होतो. शिवाय ज्याची तुमची इच्छा होते ना, ज्या पदार्थाविषयी इच्छा होते, त्याचा तुम्हाला काहीतरी अनुभव असला पाहिजे की नाही, है ना. इडली कशी लागते? चांगली लागते. बरोबर आहे ना. मग करा ना. आता कित्येक दिवसापासून इडली गेलेली नाही, आता करून टाका ना इडली. बरोबर आहे ना. काय इच्छा होते की नाही? अनुभव असला तर इच्छा होते, अनुभव नसला तर इच्छा होत नाही. बरोबर आहे. शिवाय ज्या पदार्थाची इच्छा होते त्याची इच्छा उत्पन्न होण्यापूर्वी त्याचा प्रत्यक्ष अनुभव असलाच पाहिजे असा काही नियम नाही. काही असा नियम नाही. ज्याचा काय असलं पाहिजे, ज्याची इच्छा होते त्याच्या अगोदर त्याचा प्रत्यक्ष अनुभव असलाच पाहिजे असं काही नियम नाही. कोणाच एखाद्या सुंदर पदार्थाचे वर्णन ऐकून त्या पदार्थ प्राप्तीची इच्छा होते ना. अरे अमेरिकेमध्ये काय रस्ते आहेत, अमेरिकेतलं काय गाड्या आहेत,
अमेरिकेतली काय घरं आहेत, बरोबर आहे. मग अमेरिकेत जाऊन पाहूया ना, इच्छा झाली की नाही? कसं प्रत्यक्ष तुम्ही अनुभव नाही घेतले, पण कोणी सांगितलं तुम्हाला की अमेरिका सुंदर आहे, अमेरिकेतली घरं सुंदर आहे, वाहनं सुंदर आहे, सगळं सुंदर आहे. प्रत्यक्ष अनुभव असाच पाहिजे असं नाही. कोणास एखाद्या सुंदर पदार्थाचं वर्णन ऐकूनही त्या पदार्थ प्राप्तीची इच्छा होते, बरोबर आहे ना? एखाद्याचं वर्णन ऐकून सुद्धा असं आहे तर मग आपणाला जवळ असले पाहिजे ही वस्तू, अशी इच्छा होते. त्याप्रमाणे ब्रह्म सुखरूप आहे असे शास्त्र श्रवण करूनही ब्रह्मप्राप्तीची इच्छा होणे संभवनीय. शास्त्र सांगते सुखरूप ऐसा दुजा कोण जा माझा पांडुरंगासारखे, बरोबर आहे ना? सर्व सुखाचे आगर बापर कुमा देऊ, तुझे पायी सर्व सुख आहे तो फिर काय, असा पांडुरंगाला प्राप्त करण्याची इच्छा होणार ना, का नाही होणार? आता शास्त्र श्रवण करून ब्रह्मप्राप्तीची इच्छा होणे संभवनीय आहे, बरोबर आहे. शिवाय ब्रह्म व्यतिरिक्त अन्य कोठेही सुख नाही. अधोरेखा करो, ब्रह्म व्यतिरिक्त अन्य कोठेही सुख नाही. सुख म्हणजे ब्रह्म, आनंदम ब्रह्मणो विद्वान न बिभेति कुतश्चन, बरोबर आहे. असा शास्त्र सिद्धांत आहे. आणि प्रत्येक जीवास यत्किंचित का होईना सुख लवाचा तरी पण सुखाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणजे ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव, जो आनंद तुम्हाला होतो हा आनंदाचा तुम्हाला अनुभव आहे की नाही? आहे ना. मग तो आनंद स्वरूपच कोण आहे? ब्रह्म आहे. मग ब्रह्माची इच्छा होणारच ना. पण सुखाचा प्रत्यक्ष अनुभव आहे म्हणजे ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव आहे. असे अंशतः अनुभव असलेले ब्रह्मसुख त्याच्या प्राप्तीची इच्छा होणे साहजिक आहे. यावर कोणी म्हणेल की विषय सुख हेही जर तुमच्या मते ब्रह्मसुखच आहे तर पुष्कळ विषय संपादन करून नित्य ब्रह्मसुखाचा अनुभव घेणे हाच मोक्ष होईल ना. काय विषय सुख हे पण जर ब्रह्मसुखच आहे तर सगळ्या विषयांचा उपभोग करून घेतला की ब्रह्मसुखाचा अनुभव होऊन जाईल. तर पुष्कळ विषय संपादन करून नित्य ब्रह्मसुखाचा अनुभव घेणे हाच मोक्ष होईल. मग सर्व विषयांच्या सुखाचा त्याग का म्हणून करायचा? सगळ्या विषयांचं सुख म्हणजेच ब्रह्मसुख आहे ना. मग सगळ्या सुखाचा त्याग करायला कशाला सांगता तुम्ही? कुठे त्याग सांगितलाय? वैराग्यामध्ये काय सांगितलंय? इह अमूत्र फलभोग विराग असं सांगितलंय की नाही सांगितलंय ना. इज लोक का परलोक का क्या, सुख का क्या है, विराग बताया है ना. हे कसं काय मग परित्याग करून करायचं काय? पण हे म्हणणे बरोबर नाही. कारण का सुखरूप ऐसे दुजे कोण सांगा. सांगितलं ना, ब्रह्म व्यतिरिक्त सौख्य कोठेही नाही. मग विषय सौख्य हे ब्रह्म सौख्य आहे की नाही? आहे, खरं आहे. मग आता काय? मग सुख किती झाली? दोन. एक ब्रह्मसुख, दुसरा बरोबर आहे ना. जर सुख ही दोन्ही सुख आहेत तर सुखच म्हणा ना. काय दोघांमध्ये फरक काय? विषय सुख आणि ब्रह्मसुखामध्ये फरक काय?
हा नाही, विषय सुख हे दुःखासह असतं आणि ब्रह्मसुख हा निखळ सुख असतं. दोघांमधला फरक लक्षात आला का? काय? आता तुम्हाला सांगितलं हे जरा हे विशुद्ध तूप आहे आणि हे जरा कमी दर्जाचं आहे, तर तुम्ही कुठलं सुख घ्या, कुठलं तूप घ्याल? हां, विशुद्ध तूप घ्याल ना, कारण त्याच्यामध्ये भेसळ आहे, हे तुम्ही सरळ बोलतायत ना. हे विशुद्ध तूप आहे, जरा किंमत जास्त आहे. हे तूप आहे पण जरा कमी दर्जाचं आहे, पण किंमत कमी आहे. मग आता तुम्ही काय करणार? तुम्ही विवेकी आहेत तर उत्तम जे आहे ते जास्त थोडासा खर्च झाला तरी तेच घेणार ना. तर विषय सुख कसं आहे? दुःख सह वर्तमान आहे. कुठलं? विषयाचं सुख कसं आहे? वर्तमान आहे. आणि ब्रह्मसुख कसं आहे? निखळ, पूर्ण, स्वाभाविक, विशुद्ध सुख आहे. आता ही दोन सुख तुमच्या दोन हातामध्ये दिली, आता ह्याच्यामध्ये कुठलं घेणार तुम्ही? बरोबर आहे ना. कारण माणसाला काय इच्छा होत आहे? मी घर घेतलं तर मला काय थोडाही त्रास नको, असे त्याचं इच्छा होतं ना. काय नाही म्हणजे कसं, जो हवेला तिथे 100 फूट जावं लागेल तर दुःख होतं की नाही? आंघोळीला इकडे कुठं जायचं तर दुःख होतं की नाही? मला एवढं लांब नको, आंघोळीला इकडे जावा आणि याला इकडे जागा. मग मला नुसतं एक पाऊल इथे ठेवलं तर दुसरं पाऊल बाथरूममध्ये पडलं पाहिजे, असं मला द्या. अटॅच, त्याला काय म्हणतात? अटॅच. बरोबर आहे ना. मग ते अटॅच मिळालं तर बरं वाटतं की नाही? पण त्याच्यामध्ये काय होईल? अरे पण थंडच पाणी आहे ना. मग काय लावा? गिझर लावा. गिझर पण पाहिजे, म्हणजे त्याला थोडंसंही दुःख नको. काय उन्हाळ्यात थंड पाणी मिळालं पाहिजे, हिवाळ्यात गरम पाणी मिळालं पाहिजे, लांबवर जायला नको आहे ना. हे सगळं त्याला वाटतं का नाही वाटतं? बरोबर आहे ना, वाटतं ना. म्हणजे माणसाची इच्छा काय की जे मला सुख मिळेल ते निर्भेळ मिळालं पाहिजे, त्याच्यामध्ये दुःखाचा लवलेशही नाही पाहिजे. असं सुख कुठलं? बरोबर आहे ना. ब्रह्म व्यतिरिक्त सौख्य कोठेही नाही. विषय सौख्य ही ब्रह्मसौख्याचा आहे. हे खरं आहे का खोटं आहे? हे खरं. तथापि दुःख संबंध रहित केवळ सुखाची सर्व पुरुषांना इच्छा आहे. काय लक्षात आलं? दुःख संबंध रहित केवळ सुखाची सर्व पुरुषांना इच्छा आहे. अधोरेखा केली. दुःख संबंध रहित केवळ सुखाची, हे अधोरेखा केली, लाल केलं का? सर्व पुरुषांना इच्छा आहे. असे केवळ सुख विषय भोगात आहे का? बरोबर आहे ना. लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. पतंगा दीपी आलिंगन, क्या दीपी आलिंगन, तेची तया अचूक मरण. पतंगा दीपी आलिंगन, तेची तया अचूक मरण. तेवी विषयाचरण काय? आत्मघात. तेवी विषयाचरण आत्मघात.
प्रमाण मिळालं का? काय बरोबर आहे ना? पुरुषाला इच्छा काय होती? दुःख संबंध रहित केवळ सुख पुरुषांना हवं असतं. असे केवळ सुख विषय भोगात नाही. इतकेच नाही तर विषय सुख उपभोग काली विषयी पुरुषांना सुख उपभोगापेक्षा कोट्यवधीपट दुःखच भोगावे लागते. मस्त तिखट मसाले घातले, रपारप त्याने खाल्ले. पोरं खातात ना. दुसऱ्या दिवशी ओरडतात, स्वामीचे पोट दुखते आहे. तिथे जाईपर्यंत चड्डीतच होऊन गेले. दुःख आहे की नाही? विषय सुख उपभोग काली विषयी पुरुषांना सुखोपभोगापेक्षा कोट्यवधी पट दुःख भोगावे लागते, असा सर्वांना अनुभव आहे. म्हणून विवेकी पुरुष काय करतोय? विषय सुखाची इच्छा न करता केवळ सुखरूप जे ब्रह्म त्याची इच्छा करतात. काय करतात? अधोरेखा करो. विवेकी पुरुष काय करतात? केवल क्या होता है, इच्छा न करता केवळ सुखरूप जे ब्रह्म आहे त्याची इच्छा करतात. म्हणून निर्णय काय झाला? म्हणून शास्त्र श्रवणाने व प्रत्यक्ष सुख अनुभवावरून मोक्षाच्या ब्रह्मप्राप्ती रूप द्वितीय अंशाची इच्छा होणे संभावना केली. असंभावना होती ना, मिळणार नाही. संभावना काय केली? शास्त्र श्रवणाने प्रत्यक्ष सुखाच्या अनुभवावरून ऋषीमुनींच्या दुसऱ्यांच्या अनुभवावरून द्वितीय अंशाची मतलब ब्रह्मप्राप्तीची इच्छा होणे संभवनीय आहे. 5 मिनिटं आहेत अजून. दुसरं झालं, आता सर्व पुरुष विषय सुखाची इच्छा करतात म्हणून त्यांचे ठिकाणी वैराग्य शम दम आदिकांचा अभाव असतो. काय करतोय? सगळ्या पुरुषांना विषय सुखाची इच्छा, कोणी चुकलेला नाही. चांगलं चमचमीत अन्न मिळालं तर संताला सुद्धा बरं वाटतं. वाह, काय आमटी गेली, काय भाजी गेली म्हणतो का नाही? म्हणतो. सर्व पुरुष विषय सुखाची इच्छा करतात म्हणून त्यांच्या ठिकाणी वैराग्य शम दमादिकांचा अभाव असतो. आणि मोक्षामध्ये तर काय मुळीच नाही. मोक्षामध्ये विषय सुख मुळीच नाही. याकरता मोक्षेच्छावान अधिकाऱ्याचा सगळ्यांना विषय सुखाची इच्छा असते, मोक्षामध्ये विषय सुख नसते. तर मग मोक्ष कोणाला हवा आहे? नको आहे. देव कोणाला हवा आहे? देव न लगे, देव न लगे. देव नको आहे, देव नको आम्हाला. देव घ्या कोणी टोपलेत घालून देव आणलाय, मूर्त्या आणल्या. कोणी घ्या, पूजा करा. नाही 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 नाही, कापूस ठेवलाय, सोयाबीन ठेवलंय, देवाला जागाच नाही. देव एक इगन आहे, त्याची रोज पूजा करावी लागेल, स्वच्छ राहावं लागेल, आंघोळ करून करावं लागेल. नाही जमणार आम्हाला, नको, देव नको. दुसरं काहीतरी आणा टोपलेतून. तुकाराम बुवा काहीतरी कलिंगड आणा, खरबूज आणा, गुळ आणा, तेल आणा, असं काहीतरी आणा. याकरता मोक्षेच्छावान अधिकाऱ्याचा अभाव आहे म्हणून ग्रंथारंभ निष्फळ आहे. ग्रंथाचा आरंभ निष्फळ आहे, कारण अशा मोक्षाची इच्छावाला पुरुष जगामध्ये नाही आहे. बरोबर आहे. अशी शंका, त्याचे समाधान. अरे बाबा, सगळे पुरुष विषय सुखाचीच इच्छा करतात हे म्हणणेच बरोबर नाही. तर जीव कशाची इच्छा करतो? फक्त सुखाची मात्र इच्छा करतात. बरोबर आहे. अधोरेखा करा. सर्व पुरुष काय करतात? विषय सुखाचीच इच्छा करतात हे म्हणणे प्रथम बरोबर नाही.
विचार केला तर जीव फक्त सुखाची मात्र इच्छा करतात. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धही यतताम अपि कश्चित माम वेत्ती तत्वत. मनुष्य सहस्रामध्ये कोणी एक तरी काय करणार, माझ्यासाठी प्रयत्न करतो की नाही, मिळालं की नाही. परमात्म्यासाठी प्रयत्न करणारा 1000 मनुष्यामध्ये एखादा तरी असतो की नाही, असतो. नाही कसं, परमेश्वराची इच्छा, परमेश्वर प्राप्तीची इच्छा कशी नाही असते. एखादा हरिश्चंद्र असतो की नाही, असतो ना. आणि ते म्हणतात की विषय सुखाची जी इच्छा करतात, हे म्हणणं बरोबर नाही. लोक सुखाची इच्छा करतात, विषय सुखाचा असं म्हणणं काय, केवळ सुखाची इच्छा करतात असं म्हणणं. जीव फक्त सुखाची मात्र इच्छा करतात आणि ते सुख विषयापासूनच झाले पाहिजे असा त्यांचा आग्रह नसतो. अधोरेखा करा. बरोबर आहे. काय करतो, कुठूनही त्याला सुख पाहिजे. काय पाहिजे, कुठूनही त्याला काय पाहिजे, सुख पाहिजे. मग ते विषयापासून मिळू नाही तर ब्रह्मापासून. त्याला फक्त इच्छा कोणाची असते, सुखाची इच्छा असते. ती विषयापासूनच सुख मिळो असा काय त्याचा आग्रह नसतो. विषय असतात, समोर असतात, म्हणून त्याची इच्छा होते. ब्रह्म समोर नसतं, माहीत नसतं, म्हणून त्याची इच्छा होत नाही. एवढंच आहे. पण प्रत्येक माणूस काय करतोय, केवळ सुखाची इच्छा करतोय. बरोबर आहे. ते सुख विषयापासून झाले पाहिजे असा त्याचा आग्रह नसतो. आता शंका करणार आम्ही प्रश्न करतोय, ग्रंथ निष्फळ आहे, ग्रंथाचा आरंभ निष्फळ आहे. कशासाठी म्हणतो, जगात कोणी मोक्ष नाही म्हणून. जगात कोणी मुक्तीची इच्छावाला नाही म्हणून ग्रंथाचा आरंभ निष्फळ आहे असं म्हणतोयस का. की दुसरं, मुमुक्ष आहेत हो, पण ग्रंथाच्या ठिकाणी प्रवृत्त होत नाही म्हणून ग्रंथ आरंभ निष्फळ आहे. बरोबर आहे. 2 विकल्प समजले का. ग्रंथारंभ निष्फळ आहे असं म्हणतोय का, म्हणून कारण मुमुक्षू नाही आहेत जगात कोणी, कुणालाच मुक्तीची इच्छा होत नाही असं तर मनुष्याणाम सहस्रेषु प्रमाण सांगायचं हे ना. बरं, मुमुक्षू आहेत तरी पण त्यांना ग्रंथामध्ये आरंभ करण्याची इच्छा होणार नाही. या दोन्ही गोष्टी बरोबर नाही. म्हणून ग्रंथारंभ निष्फळ आहे असं जर म्हणेल की जगात मुमुक्षू कोणीच नाही तर हे म्हणणे बरोबर नाही. का, जगात मुक्तीची इच्छावाला कोणीच नाही हे म्हणणं बरोबर नाही. कारण सर्व पुरुषांना माझ्या वाट्याला एकही दुःख येऊ नये अशी इच्छा असते की नसते. काय, सर्व दुःख नाशाचे आणि मला सुख मिळावं, त्याच्यामध्ये अंतराय येऊ नये, नित्य सुख मिळावं अशी इच्छा असते की नाही. दोन्ही इच्छा असते. आपल्याविषयी स्वतःला विचारून बघा ना. जे मिळतंय त्याच्यामध्ये अंतराय होऊ नये, त्याच्यामध्ये अधिक वाढत्या क्रमाने ते मिळत राहावं सुख. बरोबर आहे. आणि दुसरं, मला जे सगळं दुःख आहे त्या सगळ्या दुःख सगळं नष्ट व्हावं अशी इच्छा असते. बरोबर आहे. मुमुक्षू कोणीच नाही हे म्हणणे बरोबर नाही. सर्व पुरुषांना सर्व दुःख नाशाची व नित्य सुख प्राप्तीची इच्छा आहेच. सर्व दुःख नाश व सुखप्राप्ती रूप मोक्ष आहे म्हणून सर्व मुमुक्षूच आहेत. काय, बरोबर आहे. सर्व दुःख नाश व सुखप्राप्ती रूप मोक्ष आहे. सगळ्या दुःख लाल करो, सर्व दुःख नाश व सुखप्राप्ती काय आहे, मोक्ष आहे. म्हणून सर्व मुमुक्षूच आहेत. सगळे काय आहेत, मुमुक्षूच आहे.